बातमी आहे राजकारणाशी संबंधित, कारण राज्यात विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याचे संकेत मनोज जरांगे पाटलांनी दिले। आरक्षण दिलं नाही तर सर्व जागा लढवणार असं मनोज जरांगे म्हणालेत। तिकडे उपमुख्यमंत्री फडणवीसांवरही त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला। फडणवीसांना मराठ्यांमध्ये फूट दाखवायची आहे अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहेत। आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार। मला नादच नाही, मला निस्वार्थी नाही, समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही। समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार। 29 ला फायनल निर्णय समाज राज्यातला तिथे येणार आहे। 29 ला फायनल निर्णय लढायचे का पाडायचे। बियाण षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय, त्यात फूट दाखवायची, त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही। पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार, कधीच। मी आहे तोपर्यंत मराठ्यांना फूट दिसणार नाही, मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसीला मिळणार असणार।